हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघा, सोल्युशन हे चॅप्टरमधल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजला आपण सुरुवात केलेली होती. देर आर टोटली 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अँड ऑलरेडी वी कंप्लीटेड द व्हेरी फर्स्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड दॅट वन इज युअर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर और वेपर प्रेशर लोअरिंग. Now here today we are going to discuss about the second colligative property and that one is your elevation of boiling point or boiling point elevation. तर मित्रांनो, इलेव्हेशन म्हणजे इन्क्रीज होणे, वाढणे. बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होणे, त्याला म्हणणार तुम्ही इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट और बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. बट फर्स्ट ऑफ ऑल टेल मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉइलिंग पॉईंट. हाउ विल यू डिफाइन बॉइलिंग पॉईंट. तर ह्या बॉइलिंग पॉईंटला कसं डिफाइन करणार. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉइलिंग पॉईंट. व्हॉट इज द डेफिनेशन फॉर बॉइलिंग पॉईंट. बघा, याला कसं डिफाईन करणार तुम्ही, व्यवस्थित लक्ष द्या, कारण की ह्या डेफिनेशनचं यूज आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये करायचं आहे लगेच आता. बरोबर आहे. डेफिनेशन समजली असेल तर पुढचा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी समजेल. तर बॉइलिंग पॉईंट म्हणजे नेमकं काय, लक्ष द्या. डेफिनेशन तुम्हाला सांगतोय मी. द टेम्परेचर ॲट विच, असं टेम्परेचर, द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, ज्या लिक्विडला तुम्ही हीट करताय, ज्या लिक्विडचा तुम्हाला बॉइलिंग पॉईंट मेजर करायचा आहे, त्या लिक्विडचा वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा, असं टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट, त्या लिक्विडचा वेपर प्रेशर ऑफ लिक्विड आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर दोघंही एक्झॅक्टली सेम होतील, असं जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला तुम्ही त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट असं म्हणणार. बरोबर आहे. मग प्रश्न असा आता आहे की ॲटमॉस्फिअरमधला प्रेशर म्हणजे नेमकं काय. तर आपल्यावर जो आता प्रेशर ॲक्ट होतो आहे, नॉर्मल ॲटमॉस्फिअर असताना आपल्यावर ॲक्ट होणारा प्रेशर तो असतो तुमचा 1 ATM. 1 ॲटमॉस्फिअर तो प्रेशर असतो. 1 ATM प्रेशर हा नॉर्मल ॲटमॉस्फिअरमधला प्रेशर आहे. तुम्ही लिक्विडला ज्यावेळेस हीट करणार, त्या लिक्विडच्या व्हेपर्स बाहेर पडतील आणि त्या व्हेपर्स ज्या आहेत त्या प्रेशर एक्झर्ट करतात. तो प्रेशर जो एक्झर्टेड असेल त्या वेपर्सचा, तो सुद्धा किती असला पाहिजे, 1 ATM असला पाहिजे. तो पण 1 ATM आणि ॲटमॉस्फिअरमधला पण 1 ATM. दोघं ज्या टेम्परेचरला सारखे होतील, ते जे टेम्परेचर असेल, ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर ऑफ लिक्विड आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर दोघं सारखे होतील, ते जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला म्हणणार तुम्ही बॉइलिंग पॉईंट. लक्षात आलं. मग बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन आता ATM मधला प्रेशर जो असतो नॉर्मल, तो 1 ATM असतो. म्हणजे हा सुद्धा तुमचा किती झाला पाहिजे, 1 ATM झाला पाहिजे. बघा, हे ATMचं कन्व्हर्शन MMHGमध्ये कसं करतात, CMHGमध्ये कसं करतात, पास्कलमध्ये कसं करतात, बारमध्ये कसं करतात, हे तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे, पहिल्या 1-2 लेक्चरमध्ये सांगितलं आहे. बरोबर आहे. इथं आता ATMचं कन्व्हर्शन जर तुम्हाला 1 ATMचं कन्व्हर्शन तुम्हाला MMHGमध्ये करायचं असेल तर ते असतं तुमचं 760 MMHG. 1 ATM इक्वल टू 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. हे त्याचं MMHGमधलं कन्व्हर्शन आहे. म्हणजे ज्या वेपर्स तुम्ही तयार करणार लिक्विडला हीट करून त्याला बॉईल करण्यासाठी, त्या वेपरचा प्रेशर हा 76 mmHg असला पाहिजे. ॲटमॉस्फिअरमधला प्रेशर हा 76 mmHg असतो. 1 ATM असतो म्हणजे काय, 76 mmHg असतो. डेफिनेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट तुम्हाला समजलं. बरोबर आहे. वेपर प्रेशर काय ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. इथं आपल्याला बघायचं आता इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट. बघा, एखादा सॉल्वंट तुम्ही घेतलं आहे, सपोज यू आर गिवन वॉटर.
हा एक्सपेरिमेंट म्हणजे तुम्हाला जो सांगतो तुम्ही घरी करू शकता, जो तुम्हाला मागच्या याच्यात पण मी सांगितला होता. वॉटरला जर तुम्ही हीट केलं तर वॉटर बॉईल ॲट 100 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला माहिती आहे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट सर्वांना माहिती आहे, इट इज 100 डिग्री सेल्सिअस. पण त्याच वॉटरला जर आपण सोल्युशनमध्ये कन्व्हर्ट केलं, म्हणजे त्या वॉटरमध्ये आपण एखादं नॉन व्होलॅटाईल सोल्यूट ॲड केलं, जसं फॉर एक्झाम्पल शुगर पार्टिकल जर तुम्ही ॲड केले आणि मग त्या शुगर सोल्युशनला जर तुम्ही बॉईल केलं तर ते बॉईल होईल, पण कुठल्या टेम्परेचरला? ते जे टेम्परेचर असेल ते 100पेक्षा जास्त असेल. म्हणजे काय झालं, बॉइलिंग पॉईंट इलेवेट झाला, इन्क्रीज झाला. आता हा डिफरन्स जो आहे, हा डिफरन्स इन द बॉइलिंग पॉईंट म्हणजेच इलेवेशन इन द बॉइलिंग पॉईंट. म्हणजे जेव्हा जेव्हा एक सिम्पल स्टेटमेंट तुम्हाला सांगतो मी, whenever a non-volatile solid is added to the pure solvent, then its boiling point rises, increases, and this is called as elevation in the boiling point. हे कशामुळं झालं असेल ते एका ग्राफच्या साह्याने आपण बघणार. बघा अगोदर त्याच्या अगोदर डेफिनेशन आपण बघणार इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट, जे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितले. सपोज दॅट यू आर गिवन अ प्युअर सॉल्वंट, वॉटर दिलं आहे किंवा कुठलं तरी प्युअर सॉल्वंट दिलं आहे, आणि ह्या प्युअर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट इज TB. बॉइलिंग पॉईंट म्हणजे टेम्परेचर आहे म्हणून टीने दाखवलं, बी फॉर बॉइलिंग पॉईंट. आणि प्युअर सॉल्वंटचा आहे म्हणजे त्याला आपण नॉनने दाखवलं, जसं आपण मागच्या वेपर प्रेशर दाखवला होता नॉनने प्युअर सॉल्वंटचा, बरोबर आहे. इथं प्युअर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट आपण TB नॉनने दाखवला. सिमिलरली सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट आपण TBने दाखवणार. नॉड आला म्हणजे तो प्युअर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट, आणि फक्त TB असेल तर तो सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट. तुम्हाला असं म्हटलं मी की या ठिकाणी हा जो सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट असतो, दिस वन, इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. प्युअर सॉल्वंटपेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट. मग ह्या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो ॲक्च्युली इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट असेल. दोघांमधला डिफरन्स जो असेल तो कशाने दाखवणार तुम्ही, जसं मागच्या आपण डेल्टा P वापरला होता, लोअरिंग इन वेपर प्रेशर, तसं या ठिकाणी इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट इज अ डिफरन्स इन द टेम्परेचर आहे, डिफरन्स इन द टेम्परेचर ऑफ बॉइलिंग पॉईंट डेल्टा TB, विच इज इक्वल टू कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. त्याच्यातून तुम्ही प्युअर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट जो कमी आहे तो तुम्ही सबस्ट्रॅक्ट करणार, आणि सबस्ट्रॅक्शन नंतर तुम्हाला या ठिकाणी डेल्टा TB मिळेल, आणि डेल्टा TB म्हणजेच काय असेल तुमचा इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट. लक्षात आलं माहिती, इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट. तर इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट आपल्याला ग्राफच्या साह्याने पण दाखवता येऊ शकतं. कशा पद्धतीने दाखवणार बघ, आपल्याला आता बघायचं आहे व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट अँड सोल्युशन विथ टेम्परेचर. टेम्परेचर जर चेंज झालं तर सॉल्वंट आणि सोल्युशनचा वेपर प्रेशर कशा पद्धतीने चेंज होतो. ऑलरेडी आपण लोअरिंग इन वेपर प्रेशरमध्ये बघितलं त्याच पद्धतीने. एक सिम्पल लॉजिक आहे मित्रांनो, जर समजा तुम्ही वॉटर घेतलं असेल, त्याला समजा आपण हीट नाही केलं तर त्याचे वेपर्स खूप कमी प्रमाणात निघतील. नॉर्मल टेम्परेचर जरी असेल तर वॉटरचं वेपरायशन होत असतं, इव्हॅपोरेशन होत असतं, बरोबर आहे. पण जर त्याला तुम्ही जास्त टेम्परेचर दिलं तर जास्त त्याचं इव्हॅपोरेशन होईल. म्हणजे एक सिम्पल गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात येते, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस इव्हॅपोरेशन किंवा वेपरायझेशन ऑल्सो इन्क्रीजेस. जास्तीत जास्त वेपर्स तयार होतील, म्हणजे वेपर प्रेशरसुद्धा त्याचा वाढेल. जसं टेम्परेचर वाढेल तसं वेपर प्रेशर वाढेल. मग त्याचा एक सिम्पल कर्व किंवा ग्राफ या ठिकाणी आपण काढतोय. बघा, एका ॲक्सिसला आपण वेपर प्रेशर या ठिकाणी प्लॉट करणार. बरे सिम्पल, तुम्हाला सहज समजेल असा कर्व आहे. आणि दुसऱ्या ॲक्सिसला आपण टेम्परेचर या ठिकाणी प्लॉट करतोय, टेम्परेचर आणि वेपर प्रेशर. ओके, मग असं समजा आपण तुम्हाला एखादा सॉल्वंट दिलेला आहे आणि त्या सॉल्वंटसाठी आपण कर्व काढतोय. सुरुवातीला टेम्परेचर कमी असेल त्यावेळेस वेपर प्रेशर पण कमी असणार. जसं टेम्परेचर वाढेल तसं वेपर प्रेशर पण वाढेल. आणि सपोज दॅट हियर इज द कर्व ऑफ्टेन फॉर युअर वेपर pressure versus temperature for
प्युअर सॉल्व्हंट हा कोणासाठीचा आहे, तर प्युअर सॉल्व्हंटसाठी असा कर्व तुम्हाला मिळाला, बरोबर आहे. वेपर प्रेशर अँड टेम्परेचरचा कर्व या ठिकाणी मिळाला आपल्याला. ओके, इथं समजतं आपल्याला बघा. ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर वाढलं तर वेपर प्रेशर पण वाढत जातोय. मग जसं आता प्युअर सॉल्व्हंटसाठीचा कर्व आपण ऑब्टेन केला, आता ह्याच सॉल्व्हंटमध्ये आपण काय केलं, सोल्यूट ॲड केलं. पण ते सोल्यूट कसं आहे, नॉन व्हॉलाटाईल, त्याच्या वेपर्स तयार होत नाही. म्हणजे त्या सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल, बरोबर आहे. आता आपल्याला सोल्युशन तयार केल्यानंतर त्याचा जर कर्व तुम्हाला मिळायचा असेल तर तो कर्व कसा असेल बघा. वेपर प्रेशर सोल्युशनचा कमी असतो, हा प्युअर सॉल्व्हंटचा आहे. सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी असेल म्हणून नेहमी, व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स, नेहमी लक्षात ठेवा, वेपर प्रेशर कर्व फॉर सोल्युशन, सोल्युशनचा जो वेपर प्रेशरचा कर्व असेल इट इज ऑलवेज बिलो द वेपर प्रेशर कर्व फॉर प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंटच्या कर्वच्या नेहमी सोल्युशनचा वेपर प्रेशरचा कर्व असेल. मग आता तुम्हाला जर सोल्युशनचा काढायचा असेल तर कसं काढणार, हिअर सिम्पली द सोल्युशनचा वेपर प्रेशर कर्व जो आहे तो आपण ह्या पद्धतीने काढू शकतो. ऑलवेज इट इज बिलो दी वेपर प्रेशर कर्व ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि हा जो तुम्हाला मिळाला हा आहे फॉर दी सोल्युशन. बघा आता दोघं कर्व तुमच्या समोर आहेत, व्हेरी इंटरेस्टिंग. लक्ष द्या, समजून घ्या व्यवस्थित काय तर. जर समजा मी हळूहळू टेम्परेचर वाढवतो आहे, इकडे लक्ष द्या व्यवस्थित, वेपर प्रेशर पण वाढतो आहे, असं समजू आपण आता की या ठिकाणी ह्या पोझिशनला जो वेपर प्रेशर आहे तो 1 आहे. 1 म्हणजे किती, 760 mmHg वेपर प्रेशर आहे. हा जो वेपर प्रेशर इथं दाखवला मी 760 mmHg, लक्ष द्यावे ना, खूप इंटरेस्टिंग आहे. मग ह्या 760 mmHgला बघा या ठिकाणी मी ड्रॉ करतो आहे. दिस इज दी वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. त्यावेळेस त्याचं टेम्परेचर जे असेल दिस वन, बरोबर आहे, समजतं आहे का. ह्या पॉईंटला काय म्हणणार तुम्ही आता, 760 mmHg वेपर प्रेशर आहे, म्हणजे 180 आहे. ॲटमॉस्फिअरला तो मॅच झाला. कोणाचा वेपर प्रेशर मॅच झाला, प्युअर सॉल्व्हंटचा. म्हणजे हे जे टेम्परेचर असेल मित्रांनो, हे काय असेल, द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर सारखा होणार. इथं तो सारखा झाला आहे. मग हे जे टेम्परेचर असेल, दिस टेम्परेचर इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. मग हे जर प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट असेल तर याला कशाने दाखवणार, TB नॉडने तुम्ही दाखवणार. लक्षात आलं. आता तोच वेपर प्रेशर आहे, लक्षात द्या व्यवस्थित, खूप इंटरेस्टिंग कर्व आहे समजला तर. बघा तोच वेपर प्रेशर, आता इथं वेपर प्रेशर सोल्युशनचा किती झाला आहे बघा, 760 mmHg, म्हणजे सोल्युशनचा वेपर प्रेशर किती झाला आहे आता, 180 m. कोणाला मॅच झाला, ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. त्यावेळचं त्याचं टेम्परेचर काय असेल बघू आपण आता. त्यावेळचं टेम्परेचर असेल त्याचं धिस वन, बरोबर आहे, धिस वन इज द टेम्परेचर. आणि जर समजा वेपर प्रेशर ऑफ लिक्विड म्हणजे सोल्युशन आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर सारखा असेल तर याला काय म्हणणार तुम्ही, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन ज्याला तुम्ही TBने दाखवणार. मग इथं बघा ऑब्झर्व करा कोण जास्त दिसतंय. इथून तुम्ही टेम्परेचरला सुरुवात करताय, हा तुमचा बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, हा तुमचा बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे, कारण इथून हळूहळू वाढतं आहे. कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे कोणापेक्षा, प्युअर सॉल्व्हंटचा. आणि दोघांमधला जो डिफरन्स आहे बघा, ह्या दोघांमधला डिफरन्स, समजा आपण या ठिकाणी ह्या पॉईंटला A म्हटलं, या पॉईंटला B म्हटलं, आणि हा जो पॉईंट आहे समजा याला C म्हटलं आपण, तर AB जो आहे, AB जो डिफरन्स आहे किंवा AB डिस्टन्स जे आहे, ह्या डिस्टन्सलाच तुम्ही काय म्हणणार, इट इज अ डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉईंट ऑफ टू लिक्विड्स. एक प्युअर सॉल्व्हंट आणि दुसरं सोल्युशन. याला म्हणणार तुम्ही डेल्टा TB, डिफरन्स इन द बॉइलिंग पॉईंट. लक्षात आलं, व्हेरी सिम्पल, व्हेरी इंटरेस्टिंग. हे झालं बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स किंवा व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड सॉल्व्हंट विथ टेम्परेचर. आता दुसरा एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. आपण असं म्हटलं तर बघा मागच्या प्रॉपर्टीमध्ये की सोल्युशनचा वेपर प्रेशरमध्ये बॉइलिंग पॉईंट नाही, मागची प्रॉपर्टी. सोल्युशनचा वेपर प्रेशर हा सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरपेक्षा नेहमी कमी असतो. बॉइलिंग पॉईंटचं उलट आहे, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, सॉल्व्हंटचा कमी आहे. वेपर प्रेशर सॉल्व्हंटचा जास्त, सोल्युशनचा कमी.
इथं दिसतंय का ते बघा. आता समजा आपण एखादा पर्टिक्युलर टेम्परेचरचा विचार करू. ह्या टेम्परेचरचा विचार करू आपण, पहिल्या टेम्परेचरचा. तो कोणाचाही बॉइलिंग पॉईंट असू दे, आपल्याला काही घेणं नाही आहे. ह्या टेम्परेचरला तुमचं सोल्युशन जे आहे ते सोल्युशनचा व्हेपर प्रेशर किती बघा ह्या टेम्परेचरला. दिस इज द वेपर प्रेशर ऑफ युअर सोल्युशन. दिसतंय? ह्या टेम्परेचरचा सोल्युशनचा वेपर प्रेशर इथं येतो आहे. त्याच टेम्परेचरचं तुमचा सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर किती आहे? जास्त. बघा सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर. सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर ह्या टेम्परेचरला जास्त आहे, सोल्युशनचा वेपर प्रेशर त्या टेम्परेचरला कमी आहे. म्हणजे सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी असतो, सॉल्व्हंटचा जास्त असतो एका विशिष्ट टेम्परेचरला. आणि दोघांच्या वेपर प्रेशरमधला जो डिफरन्स आहे, जसं याला म्हटलं आपण डेल्टा टी बी आपण म्हटलं त्याला, ए बी डिस्टन्स जे आहे, तसं ए सी डिस्टन्स जे आहे, ए सी डिस्टन्स काय दाखवते मग आपल्याला? हा सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर आणि हा तुमचा सोल्युशनचा वेपर प्रेशर, आणि हा जो डिफरन्स आहे ए सी, हा असेल तुमचा डेल्टा पी. बरोबर आहे? दिस इज दी डिफरन्स इन द वेपर प्रेशर. लक्षात आलं? बघा आता दोघं गोष्टी तुमच्या समोर आहेत. डेल्टा टी बी पण आहे आणि डेल्टा पी पण आहे. डेल्टा टी बी काय? डिफरन्स इन द बॉइलिंग पॉईंट किंवा इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट. आणि डेल्टा पी काय? डिफरन्स इन द वेपर प्रेशर किंवा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दोघं एकाच कर्वच्या साह्याने आपण दाखवलं आहे. एखादा जरी तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला, डेल्टा टी बी जर तुम्ही वाढवला मित्रांनो, तर डेल्टा पी सुद्धा वाढणार. बरोबर आहे? समजा मला हा वाढवायचं आहे, हे डिस्टन्स मला वाढवायचं, म्हणजे हा कर्व मला इथं घ्यावा लागेल. आणि हा कर्व जस्ट इमॅजिन करा, समजा मी हा कर्व जर असा या ठिकाणी घेतला, तर बघा हा डिफरन्स पण वाढला इथपर्यंत. बरोबर आहे? म्हणजे दोघं वाढतील, एक कमी झाला तर दुसरा पण कमी होईल. लक्षात आलं? तर दोघं जे आहेत बोथ आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर. म्हणजे तुम्ही या ठिकाणी सहज असं म्हणू शकतात, डेल्टा टी बी इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेल्टा पी. डेल्टा पी मीन्स लोअरिंग इन वेपर प्रेशर. जेवढं जास्त लोअरिंग तेवढं बॉइलिंग पॉईंटमधला डिफरन्स पण जास्त असणार आहे. बरोबर आहे? कारण की जेवढं जास्त सॉलिड तुम्ही टाकणार तेवढं त्याला बॉईल व्हायला जास्त वेळ लागेल, तेवढा त्याचा वेपर प्रेशर जास्तीत जास्त कमी होईल. म्हणजे डिफरन्स दोघांमधला वाढेल. दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. लक्षात आलं? तर ह्याला तुमचं व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर विथ टेम्परेचर. कोणाकोणाचं वेपर प्रेशर चेंज केलं आपण? सॉल्व्हंट आणि त्याच्या कंपॅरिझनने सोल्युशनचं वेपर प्रेशर. ओके.